रायगड जिल्हा परिषदेचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. याबाबत आमची चर्चा सुरू असल्याचंही गोगावलेंचं वक्तव्य. चित्र नेमकं काय असेल? जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कोण असेल? जाऊ दे, एक 10 मिनिटं दे आम्हाला, म्हणजे आम्हाला जाऊन आल्यानंतर सांगतो. दबाव आहे? नाही, दबाव विभाग आहे. दबाव कशाला? आम्ही स्वतःचे निवडून आलो. दबावाचा काय प्रश्न आहे? पक्षाने आम्हाला दिलेला आणि पक्षाच्या वतीने आम्ही आल्यामुळे आम्हाला इतर कोणाचा दबाव नाही. मनोज जरांगे उपोषणाच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करतायत. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची ही टीका आहे. मनोज जरांगे डबल ढोलकी असून त्यांच्यामुळे सरकार पडणार नाही. वाघमारेंचा जरांगेंना खोचक टोला. परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल ख्वाजा यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांची पाहणी केली. आरोग्य केंद्र परिसरामध्ये नशेची द्रव्य आढळलेली आहेत. रुग्णालय परिसरामध्ये गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पोलिसांनी सूचना दिल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साधून उद्या आता मनसेच्या वतीनं अभंग रिपोस्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दादर येथील शिवाजी पार्कवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धुळ्यामध्ये कापसानं भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटलेली आहे. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ट्रॅक्टर चालकास किरकोळ दुखापत. नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी 86 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 2 आरोपींना अटक केली आहे. सापळा रचत पोलिसांची कारवाई आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नवीन ड्रेनेजच्या लाईनचं काम संत गतीनं सुरू आहे. ड्रेनेज लाईनच्या कामकाजाचा राडारोडा रस्त्यावरच पडून आहे. कामकाज सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. साताऱ्याच्या करंजे परिसरातील कोयता हल्ला प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक झाली. इतर 2 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींना सुपारी देऊन हल्ला केल्याची माहिती आहे. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकावर धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावलेली आहे. आरपीएफची महिला अधिकारी आणि 2 प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वृद्ध प्रवाशाचा जीव वाचलाय. संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलला जोडणाऱ्या रस्ता खोदकाम सुरू असल्यानं नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. रुग्णांसह नागरिकांची गैरसोय होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक महिन्यांपासून रस्ता खराब असल्यानं ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहे. मनोरंजन सृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरगोंडा हे लग्नबंधनात अडकलेले आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडलाय, तर 4 मार्चला हैदराबादमध्ये हा संपूर्ण रिसेप्शन सोहळा पार पडेल.